सर्वांना बोलू. चला सर्वांनी लाईनअप मध्ये यायचंय कारण आपली स्पर्धा अगदी वेळ झालेली आहे. सूर्य मावळण्याच्या अगोदर आपण ज्या पद्धतीने म्हणालो होतो की आपली स्पर्धा या ठिकाणी संपन्न करायची आहे, तर ही स्पर्धा या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने संपन्न झालेली आहे. आता आपला शेवटचा म्हणजेच एक सन्मान सोहळा असेल आणि त्यानंतर मग बक्षीस सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. त्यामुळे सर्व दोन्ही संघाचे सर्व खेळाडू उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांनी लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे. ज्यांची मी नावं या ठिकाणी आमंत्रित करतो त्या सर्व पदाधिकारी यांनी व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. तरुण झुंजार मित्रमंडळ कात्रन कातलवाडी, राधाकृष्ण महिला मंडळ, सन्माननीय मुंबई कमिटी अध्यक्ष माननीय श्री बालू मलेकर साहेब, उपाध्यक्ष माननीय श्री मंगेश मलेकर साहेब, सेक्रेटरी श्री सुरेशजी मलेकर, उपसेक्रेटरी श्री प्रभाकरजी मलेकर, खजिनदार श्री प्रकाशजी मलेकर, उपखजिनदार श्री यशवंतजी मलेकर, सल्लागार शंकरजी मलेकर, रमेशजी मलेकर, तुकारामजी मलेकर, संतोषजी मलेकर, भरतजी मलेकर, दत्तारामजी मलेकर, शांतारामजी मलेकर, मोहनजी मलेकर, मंगेशजी मलेकर, संजयजी मलेकर, दिनेशजी मलेकर, प्रकाशजी मलेकर, संजयजी हरावडे, मंगेशजी शिगवन, संतोषजी मलेकर, अनंतजी मलेकर, सुभाषजी मलेकर. तसेच कातलवाडी मुंबई कमिटी अध्यक्ष सन्माननीय दीपकजी मलेकर, उपाध्यक्ष सुनीलजी चव्हाण, सेक्रेटरी सत्यवानजी मलेकर, उपसेक्रेटरी नितीनजी मलेकर, खजिनदार मनोहरजी मलेकर, उपखजिनदार प्रदीपजी मलेकर, सल्लागार सुनीलजी मलेकर, दत्तारामजी मलेकर, दीपकजी मलेकर, आकाशजी मलेकर, मोहनजी मलेकर, मनीषजी मलेकर, विकीजी मलेकर, वैभवजी मलेकर, आकाशजी बळवरकर, राकेशजी चव्हाण, रोहितजी मलेकर. तसेच कातलवाडी गाव कमिटी अध्यक्ष माननीय श्री परशुरामजी मलेकर, सोनू चव्हाणसाहेब, लक्ष्मणजी मलेकर, रामचंद्रजी मलेकर या सर्व व्यक्तिमत्वांना मी विनंती करेन आपण सर्वांनी व्यासपीठावरती आणि व्यासपीठाच्या समोर आपण सर्वांनी यायचं आहे. तसेच राधाकृष्ण महिला मंडळ खऱ्या अर्थानं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आजच्या या स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका या महिला मंडळाने या ठिकाणी निभावली. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. राधाकृष्ण महिला मंडळ कातलवाडी मुंबई अध्यक्ष सौ मालतीताई मलेकर, उपाध्यक्षा शीतलताई मलेकर, सरचिटणीस प्रांजलताई मलेकर, उपसचिव मनस्वीताई मलेकर, खजिनदार मयुरीताई मलेकर, उपखजिनदार त्रिशाताई मलेकर, सल्लागार गायत्रीताई मलेकर, सचिव सपनाताई मलेकर, सल्लागार विद्याताई मलेकर या सर्व आलेल्या महिला मंडळ यांना विनंती करेन आपणही या अतिथी कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे.
पुढे बसवा ऐका सर या इथे नाही व्यवस्थित बसताय तुम्ही व्यवस्थित काय घ्यायचं आता हे डायरेक्ट घेऊ लाईनवर जेवते ना म्हणून त्यांचं घ्या आता काय करू शाब्दिकच मारायचे ना लाईनवर चला या सर्वांनी समोर कोणीही मैदानामध्ये खेळणार नाही कृपया आपला बक्षीस समारंभ सुरू होतोय सर्वांनी सहकार्य करायचं आहे आपली स्पर्धा आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे अगदी वेळेत ही स्पर्धा संपन्न झाली आता शेवटच्या आपल्या अंतिम टप्प्यात आपण आलोय म्हणजेच बक्षीस समारंभाकडे आलोय खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये ज्यांनी या उन्हामध्ये देखील महत्त्वाची भूमिका म्हणजे प्रत्येक चेंडू आपल्याला मैदानाबाहेर गेलेला प्रत्येक चेंडू आपल्याला आणून दिलेला आहे ती कमिटी ज्यांची निवड केली होती त्या सर्वांसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपले जे सभासद आहेत ज्यांनी महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी पार पाडली हॅलो हॅलो खेळपट्टीवर जे कातोळीचे मेंबर खेळत आहेत त्यांनी कृपया इकडे लाईन अप व्हायचं आहे महिला मंडळ देखील इकडे लाईन अप व्हायचं आहे प्लीज सावली द्या इकडे समोर उभे राहा सर्वांनी कृपया या सावलीमध्ये यायचं आहे कोणीही उन्हामध्ये थांबायचं नाही आहे कारण दिवसभर आपण उन्हामध्ये होतो आता थोडी सावली मिळाली तर सर्वांनी सावलीमध्ये यायचं आहे पुढे या इकडे पुढे या चला आपण प्रथम अतिथी कक्षामध्ये जातोय स्वागतम स्वागतम सुस्वागतम तरुण झुंजार मित्रमंडळ कात्रवाडी राधाकृष्ण महिला मंडळ राधाकृष्ण चषक 2025 या स्पर्धेला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व संघनायक सर्व खेळाडू आणि बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित महिला मंडळ यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आता आपण जातोय स्वागत समारंभाकडे खऱ्या अर्थाने स्पर्धा म्हटली तर आपला आर्थिक पाठबळ फार महत्त्वाचं असतं आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडून आपल्याला बहुमूल्य असं सहकार्य आजच्या या स्पर्धेला लाभलेलं आहे आपण पाहिलं देखील आहे तर असे नेहमीच या मंडळाला सहकार्य करणारे जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका नेहमीच निभावणारे असे लाभलेले सन्माननीय श्री राजू मोरे सर समाजसेवक सातारा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण आजच्या या स्पर्धेसाठी राजू मोरे सर यांच्याकडून रोख रक्कम 50,000 या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत तसेच आजच्या या स्पर्धेला 50 टी-शर्ट त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आहेत मंडळाला प्राप्त झालेले आहेत आणि ज्यांच्या प्रयत्नातून हे सगळं आपल्याला मिळालं असे सन्माननीय श्री दीपक गोविंद मळेकर यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मी आयोजक तरुण झुंजार मित्रमंडळ कार्यकारिणी मंडळ यांना विनंती करेन की आपण सन्माननीय आदरणीय राजू मोरे सर यांचा या ठिकाणी आद्य तीर्थ आपण सत्कार करायचा आहे त्यांना आपण यथोचित सन्मानित करायचं आहे संपूर्ण कमिटी मुंबई ग्रामीण यांना विनंती करेन की आपण राजू मोरे सरांना या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे धन्यवाद सर मी जास्त वेळ न घेता कारण सकाळच्या सत्रापासून सायंकाळच्या सत्रापर्यंत पाहुणे मंडळी येतात विजिट देऊन निघून जातात पण राजू सर तुम्ही 10 वाजल्यापासून जो दिलेला शब्द होता त्या शब्दा पालन करून तुम्ही 10 वाजल्यापासून या शेवटपर्यंत या अंतिम सामन्यापर्यंत तुम्ही इथपर्यंत थांबलात
आपण आपलं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी द्यायचंय. हॅलो. राधाकृष्ण 2025 पर्व तिसरं. 3 वर्षे सालाबतप्रमाणे आपल्या टुर्नामेंट चालू झालेले आहेत. त्याच्यामध्ये 2 वर्ष टुर्नामेंट आमच्या गावामध्ये झाल्या होत्या आणि ह्या वर्षी आम्ही सर्वांच्या आशीर्वादानं आणि सर्वांच्या बहुमूल्यानं आम्ही ह्या वर्षी मुंबईमध्ये चांगल्या सिटीमध्ये ह्या टुर्नामेंट आम्ही आज घेतल्या होत्या आणि चांगल्या पद्धतीनं पार पडल्या. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि कायमस्वरूपी पुढच्या वर्षी पण ह्याच्यापासून पण आम्ही जास्त कुठंतरी काही वेगळा पराक्रम करूया. आणि 100% जर का तुमचा सर्वांचा आशीर्वाद असेल तर माझा प्लॅन आहे की आपली ही टुर्नामेंट आहे ती बहुतेक करून काही कालानंतर मी वानके स्टेडियममध्ये घ्यायचा माझा प्रयत्न चाललेला आहे. ठीक आहे. आणि सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करून सर्वांनी बहुमूल्याचं सहकार्य केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या कार्यक्रमाला कुठल्याही गोष्टीचं गालबोट न लागता चांगल्या प्रकारे आपला कार्यक्रम पूर्णपणे पार पडलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळ गावावरून आलेले आपले सर्व अधिकारी पदाधिकारी किंवा महिला मंडळ यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र. धन्यवाद राजू सर. आपण वानखेडे स्टेडियम फक्त पाहिलेलं आहे. तिकीट काढून आम्ही आपल्या इंडियाची स्पर्धा बघण्यासाठी जातो, परंतु सरांनी शब्द दिलाय नक्कीच तो शब्द सार्थ ठरवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सरांना देखील मी खूप खूप धन्यवाद देतो. जोरदार टाळ्याने स्वागत करूया राजू मोरे सर यांचं. आणि खऱ्या अर्थानं राजू मोरे सर म्हणजे कोणताही जर माणूस आपण पाहिला तर तिथपर्यंत पोहोचणं देखील तेवढे फार महत्त्वाचं असतं आणि राजू मोरे सर यांच्यापर्यंत ते पोहोचले आणि त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आपल्याला एक मोठी देणगी प्राप्त झाली, एक मोठं बहुमूल्य सहकार्य प्राप्त झालं. असे सन्माननीय श्री दीपकजी मलेकर सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी दीपकजी मलेकर सर यांना या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करत आहोत. मी संपूर्ण कमिटी मेंबर्स यांना विनंती करेन की आपण दीपकजी मलेकर सर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तुम्ही या पुढे, आम्ही इथे उभा राहतो. धन्यवाद सर. कारण आपल्या माध्यमातून आज राजूजी मोरे सर समाजसेवक आपल्याला प्राप्त झाले. त्यानंतर पुढील सन्मान आपण घेतोय आपल्या कात्रज गावातील काही वाडी प्रमुख प्रतिनिधी या ठिकाणी आलेले असतील, त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. प्रथम केदारनाथ सेवा मंडळ सुपेकरवाडी या वाडीचे प्रतिनिधी यांना मी पुढे आमंत्रित करतोय. त्यांना या ठिकाणी आपण येतोय सन्मान करतोय. बाळूजी मलेकर सर यांचा या ठिकाणी आपण येतोय सन्मान करत आहोत. सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण येतोय सन्मान करीत आहोत. त्यानंतर पिंपळेश्वर मित्र मंडळ सानवाडी वाडी प्रतिनिधी कोणी असाल तर आपण त्वरित या ठिकाणी उपस्थित राहायचे. आपण येतोय सन्मान करतोय. प्रितेशजी मलेकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर शिवतेज मित्रमंडळ खोंडेवाडी या वाडीतील कोणी प्रतिनिधी असतील आपण त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करत आहोत. शिवशक्ती मित्रमंडळ रहाटवाडीचे प्रतिनिधी आपण या ठिकाणी यायचं आहे. अरुणजी पानवलकर सर त्यांना या ठिकाणी आपण इथे सन्मान करत आहोत. त्यानंतर आपली स्पर्धा मुंबईला आहे, परंतु मुंबईला स्पर्धा असल्यानंतर देखील गाववाले काही गावाला थांबत नाहीयेत. आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपल्या मंडळाला पाठिंबा देण्यासाठी गावावरून खास या ठिकाणी आलेले आहेत. असे सन्माननीय
सन्माननीय परशुरामजी मलेकर सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खास गावून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. सन्माननीय परशुरामजी गंगाराम मलेकर सर. ग्रामीण अध्यक्ष ज्यांच्या अध्यक्षतेखाली आजची ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होली आणि खऱ्या अर्थानं गावावरून इथपर्यंत येऊन या स्पर्धेला मार्गदर्शन लाभलं असे सन्माननीय श्री परशुरामजी मलेकर सर ग्रामीण अध्यक्ष यांना या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करतोय. त्यानंतर श्री सोनू विश्राम चव्हाण सर. त्यानंतर श्री लक्ष्मणजी मलेकर. संतोषजी चव्हाण सर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान करतोय. संतोषजी चव्हाण सर. सन्मान्य रामचंद्रजी मलेकर. हरिचंद्रजी भडवलकर सर यांना विनंती करून आपण सन्मान करायचा आहे. कुमार शुभम मलेकर. कुमार शुभम मलेकर हा देखील गावून आलेला आहे, त्याला या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. रोहित मलेकर यांच्या हस्ते आपण सन्मानित करत आहोत. सन्माननीय श्री संतोषजी तांबट फुरुस त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. तो मोठा पुष्पगुच्छ आहे ना, सोबतच ठेवा. हा ठेवा ना. सन्माननीय श्री अनिलजी विठमल पावनल यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. अनिश विठमल शैलेश मलेकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर श्री अनिल परशुराम मलेकर यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. यशवंतजी चव्हाण सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. आणि खऱ्या अर्थानं स्पॉन्सरशिप साठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ते सर्व हे शिलेदार आहेत. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण कोणतीही स्पर्धा म्हटली तर स्पॉन्सरशिप फार महत्त्वाची असते आणि स्पॉन्सरशिप घेऊन येणं, ते आर्थिक बाजू भक्कम करणं यासाठी केलेले महत्त्वपूर्ण प्रयत्न त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. यशवंतजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. श्री यशवंतजी जानू मलेकर यांना देखील आपण सन्मानित करतोय. दीपकजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं
तर मला इथे येण्याची संधी देखील प्राप्त झाली. असे आमचे मित्र यशवंतजी मलेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर श्री प्रदीपजी मलेकर, विकी मलेकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर श्री दीपकजी मलेकर यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. संतोषजी मलेकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. संतोषजी गोविंद मलेकर यांना आपण सन्मानित करत आहोत. कारण हे सर्व स्पॉन्सरशिप घेऊन येण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत, त्यांना आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत. त्याचबरोबर स्पॉन्सरशिप प्रयत्न करण्यासाठी आपल्या महिला वर्ग देखील आहेत. सौ संजीवनी संतोष मलेकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मालतीताई मलेकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण स्पॉन्सरशिप म्हणजे घेऊन येणं हे तेवढं सोपं नाही आहे. कारण आपली स्पर्धा यशस्वी करायची असेल तर स्पॉन्सरशिपची फार महत्त्वाची आहे. त्यानंतर श्री मोहन नारायण मलेकर, सुनील परशुराम मलेकर सर, मोहन मलेकर सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. तसेच श्री नितेश मधुकर मलेकर सर यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. चंदूजी मलेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. चंदूजी मलेकर सर आपण यायचंय, आपल्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. हे झाले आपले शिलेदार. आता खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये या दिसणाऱ्या चमचमणाऱ्या ज्या ट्रॉफी आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सरशिप लाभलेले आहे, त्यांच्याकडून ज्या ट्रॉफी आपल्याला लाभलेल्या आहेत, असे प्रथम पारितोषिक चषक ज्यांच्याकडून प्राप्त झालेला आहे श्री मोहन नारायण मलेकर सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांना आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत. दत्तारामजी मलेकर सर यांना विनंती करेन आपण सन्मान चिन्ह सन्मानित करायचं आहे. कारण प्रथम पारितोषिक चषक ही चमचमणारी जी आपण ट्रॉफी पाहतोय, ज्यांच्याकडून ते प्राप्त झालेले आहे श्री मोहन नारायण मलेकर सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. त्यानंतर द्वितीय पारितोषिक चषक श्री सत्यवान, श्री संदीप, श्री प्रदीप यांच्यातर्फे कैलासवासी सकाराम भिकू मलेकर यांच्या स्मरणार्थ लाभलेला आहे. मी तिघांनाही विनंती करेन, त्यांना देखील आपण यथोचित सन्मान करत आहोत. सुनीलजी चव्हाण आणि सुनीलजी मलेकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत. धन्यवाद. त्यानंतर विजेता आणि उपविजेता संघाला जे मेडल्स आपल्याला लाभलेले आहेत ते श्री कुमार गजानन मलेकर, कुमार गजानन मलेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांना देखील आपण यथोचित सन्मान करतोय. दिलीपजी मलेकर यांना विनंती करेन आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज चषक कुमार वैभव तुकाराम मलेकर, दिलीप मलेकर सर यांना विनंती करेन आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज चषक वैभव तुकाराम मलेकर,
दिलीप लक्ष्मण मलेकर सर यांना विनंती करेन आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज चषक ज्यांच्याकडून प्राप्त झालं कुमार आकाश हरिचंद्र बळवलकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. शुभम मलेकर आपण पुढे यायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर मालिकावीर चषक अंतिम सामना यशवंत मलेकर यांच्या प्रयत्नाने आपल्याला लाभलेले श्री रुपेश सुरेश मलेकर सानवाडी यांचं या ठिकाणी आपण तुझे सन्मान करतोय. दीपकजी मलेकर यांना विनंती करून आपण सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आजच्या या स्पर्धेसाठी 24 नग चेंडू ज्यांच्याकडून प्राप्त झालं श्री चंदू गजानन मलेकर यांनी पुढे यायचं आहे. रामचंद्रजी मलेकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. धन्यवाद. त्यानंतर पुन्हा 12 नग चेंडू ज्यांच्याकडून प्राप्त झालं कुमार राज संतोष मलेकर. राज संतोष मलेकर त्वरित आपण यायचे. सोनूजी चव्हाण सर यांना विनंती करेन आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर मेडिकल किट व प्रथम उपचार किट जे आपण म्हणतो ते ज्यांच्याकडून प्राप्त झालेले आहे कुमार समीर संतोष मलेकर. लक्ष्मणजी मलेकर सर यांना विनंती करून आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर सामनावीर चषक 15 ट्रॉफी ज्यांच्याकडून मिळाले आहेत कुमार सुजल यश मोहन मलेकर दोघांनाही विनंती करेन आपण लवकर यायचं आहे. संजयजी मलेकर यांच्या शुभ हस्ते संजय गोविंद मलेकर यांना विनंती करेन आपण या दोघांना सन्मानित करायचं आहे. तसेच आपल्याला इतर जे सन्मान चिन्ह लाभलेले आहेत ती सन्मान चिन्ह ज्यांच्याकडून प्राप्त झाले आहेत राधाकृष्ण महिला मंडळ यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी राधाकृष्ण महिला मंडळ यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचंय. या पटकन त्याच्या व्यतिरिक्त काय आहे काय ते पण काढून घे. एका पंचांचं काढा. नाव माहिती नाही ना पंचांची नाव काढा. पंचांची नाव काढा. सांगतो ना हे झालं की नंतर हा द्यायचं आहे ना. नितीन पोसरेकर राहुल मांजरेकर ते दुसरे कोण होते प्रफुल्ल मलेकर अजून
आकाश पंच कोण कोण नितीन राहुल प्रफुल हां पुढे हां तीच ना आणि मानधन दोघांचं झालं दोघांचं झालं पडलं बघा धन्यवाद. सर्वांनी पुन्हा लाईनअप मध्ये राहायचंय. थोड्याच वेळात आपला कार्यक्रम संपेल. त्यानंतर आजच्या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून 24 नग पुन्हा चेंडू लाभलेले आहेत श्री तुषारजी घरटकर टोल बुद्रुक महाड यांच्याकडून, तसेच निमंत्रण पत्रिका प्रिंटिंग कर्ज ज्यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे श्री नितेश मधुकर मलेकर. नितेशजी मलेकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. आकाशजी मलेकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर चहा नाश्ता खर्च ज्यांच्याकडून प्राप्त झाला श्री सतीश जानू मलेकर. सतीश जानू मलेकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. कारण खऱ्या अर्थाने जर आपल्याला दिवसभर थांबायचं, चहा नाश्ता फार महत्वाचा आहे आणि ती महत्वाची भूमिका ज्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे असे सतीश मलेकर सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर टीमसाठी जे टी शर्ट या ठिकाणी स्पॉन्सरशिप मिळालेले आहे असे श्री अमोल परशुराम मलेकर कात्रन गावचे सरपंच यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी त्यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. परशुरामजी मलेकर सर यांनी तो सन्मान स्वीकारायचा आहे. दीपकजी मलेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. त्यानंतर आजच्या दिवसभरामध्ये पाण्याची व्यवस्था आपल्याला लाभलेली आहे असे पाणी बॉटल ज्यांच्याकडून मिळालेले आहेत श्री आकाशजी मलेकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. निलेशजी मलेकर यांना विनंती करून आपण त्यांना सन्मानित करायचे आहे. धन्यवाद. त्यानंतर छोट्या पाण्याच्या बॉटल त्या देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री सुनील चव्हाण सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. सुनीलजी चव्हाण. शरदजी मलेकर सर यांना विनंती करेन आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. तसेच सन्माननीय दत्तारामजी मलेकर सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. परशुरामजी बडवलकर सर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. तसेच मनोहरजी मलेकर सर यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. प्रदीपजी मलेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. सन्माननीय तुकारामजी मलेकर सर यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मंगेशजी मलेकर यांना विनंती करून आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. संजयजी गोविंद मलेकर सर यांना देखील या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. सत्यवानजी मलेकर यांना विनंती करून आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. दिनेशजी मलेकर आपण सत्कार करण्यासाठी यायचे.
त्यानंतर दिनेशजी मलेकर यांना देखील आपण सत्कार करत आहोत, त्यांनी देखील पुढे यायचं आहे. मनोहरजी मलेकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. सर्वांना उभी करा ना, फोटो घ्या. सर्वांना घ्या ना एक फोटो टोटल. सर्वांना मध्ये गुच्छ द्या आणि मोठा फोटो घ्या. या सर्वांनी पुढे या, कारण सत्कार आता प्रत्येकाचा जर आपण या ठिकाणी केलं तर खूप उशीर देखील होईल, कोण चुकून देखील राहू शकतो. त्याच्यामुळे आपला यूट्यूब लाईव्ह चालू आहे, आपण घर बसल्या देखील आरामात नंतर पाहू शकता, कारण यूट्यूब लाईव्ह डिलीट होत नाही आहे. जेव्हा आपल्याला पाहायचं आहे तेव्हा हा कार्यक्रम आपण घर बसल्या देखील आता पाहणार आहोत. असं यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न होते. सर्वांनी कृपया लाईनअपमध्ये पुढे या. धन्यवाद. सर्व तरुण झुंजार मित्रमंडळ कातरवाडी या संपूर्ण टीमचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया, कारण चुकूनही कोणाचं नाव राहून गेलं असेल तर हा आपला सर्वांचा सन्मान आपण या ठिकाणी हेतूचे सन्मान घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आजची स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्यांच्याकडून आपल्याला विशेष सहकार्य लाभलेलं आहे, असा जो संघ फायनलमध्ये गेलेला आहे तो वाघजाई कात्रज संघाचं या ठिकाणी जोरदार टाळ्याने स्वागत करूया, ज्यांच्याकडून आजच्या या संपूर्ण टीमचं या स्पर्धेला महत्त्वाचं सहकार्य लाभलं. आणि हे महत्त्वाचं सहकार्य आपला लागलेलं सहकार्य आपण या ठिकाणी विनर देखील झालेलो आहोत. विशेष सहकार्य ऋषिकेश रसाल सर यांचं देखील आपण या ठिकाणी जोरदार टाळ्याने स्वागत करूया. ऋषिकेश रसाल सर आपण पुढे यायचंय, आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करूया. संपूर्ण टीमसाठी असेल. तसेच साई जोशी मंडपवाले, हे जे आपण मंडप पाहतो, ज्या मंडपामध्ये आपण बसलेलो आहोत ते साई जोशी मंडपवाले, आपण आपला सन्मान करण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर आपण आजची लाईव्ह स्पर्धा अगदी घर बसल्या पाहण्याचा जो योग आला ते आपल्या या स्पर्धेला ज्यांच्याकडून लाईव्ह यूट्यूब आपल्याला प्राप्त झालं, सुरेशजी म्हात्रे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी सरांना विनंती करेन की आपल्या देखील या ठिकाणी हेतूचे सन्मान आम्ही करत आहोत. यूट्यूब लाईव्हचे सर्व आपण लाईव्ह मॅच या ठिकाणी ज्या पाहिल्या त्या यूट्यूब लाईव्ह चॅनलचे सर्व सुरेशजी म्हात्रे सर यांना या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच या ठिकाणी आपण साऊंड सिस्टम जे आहे ते साऊंड सिस्टम मला इथं कुठे असतील त्यांना देखील आम्ही या ठिकाणी हेतूचे सन्मान करतोय. साऊंड सिस्टम भोईर सर कुठे असाल तर आपण त्वरित यायचंय. तर ओके, अजूनही कोणाचं नाव राहून गेलं असेल तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या मंडळाचाच कार्यक्रम आहे आणि आता आपण जातोय आपल्या बक्षीस समारंभाकडे. पुन्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत,
कारण ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतात तो बक्षीस समारंभाकडे आपण वळतोय. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या दिवसभरामध्ये या उन्हाच्या कडाक्यामध्ये डोक्यावरती ऊन असून देखील एक महत्त्वाची भूमिका ज्यांनी बजावली ती म्हणजे पंचांची भूमिका. ते पंच आपल्याला लाभलेले नितीनजी पोसरेकर सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचंय, कारण कुठेही स्पर्धा असेल आपल्या विभागाची स्पर्धा असेल नक्कीच आपल्या शब्दाखातर ते त्या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहतात, बहुमूल्य सहकार्य करतात. असे नावाजलेले पंच नितीनजी पोसरेकर सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या देऊया. एक मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. धन्यवाद. त्यानंतर लाभलेले दुसरे पंच आणि उत्तम समालोचक माझे मित्र राहुलजी मांजरेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. राहुलजी मांजरेकर हे देखील आपल्याला पंच लाभलेले आहेत. त्यांना विनंती करेन की आपण हे व्यासपीठावरती यायचे. या ठिकाणी मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी यथोचित सन्मान आपण करत आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राहुलजी मांजरेकर यांच्यासाठी. त्यानंतर पुढील पंच आपल्याला लाभलेले आहेत सकाळच्या सत्रापासून ज्यांनी पहिला सामना प्रफुल्लजी मलेकर सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रफुल्लजी मलेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पंचांची महत्वाची भूमिका त्यांनी आजच्या दिवसभरामध्ये या ठिकाणी सांभाळली असे प्रफुल्ल मलेकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. खरोखरच आज आपली स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्यांच्या मधुर आवाजातून आपण समालोचन आज दिवसभर ऐकत आहोत असे आमचे मित्र मनोहरजी टेमकर साहेब यांचं खरोखर मी मनापासून धन्यवाद देईन की अतिशय कमी वेळामध्ये आम्हाला त्यांनी होकार दिला. कारण आमचं समालोचन हे वेगळे मनीषजी लोंढे ठरले होते पण त्यांना काही कारणास्तव बाहेर जावे लागत असल्यामुळे त्वरित मनोहरजी टेमकर यांना आम्ही कॉल केला असता त्यांनी आम्हाला होकार दिला. त्यांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत. तरी त्यांचा सन्मान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो आजच्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे सन्माननीय राजू मोरे साहेब. धन्यवाद साहेब. यापुढे देखील आम्हाला असाच तुमचं सहकार्य लाभेल अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो. साऊंडवाले भोईर साहेब जर कुठे उपलब्ध असतील तर त्यांनी मंचावर येण्याची कृपा करावी.
नाव लिहिलं असं ना माहिती पडली असते. राजेश कसं बोलवणार? राजेश भाई. साऊंड सिस्टम आता आपण पाहतोय, आपला आवाज ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ते उत्तम असं साऊंड सिस्टम ज्यांच्याकडून लाभलेलं आहे त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. द्या द्या. प्रकाशजी मळेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. एक मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. तसेच आपला हा मैदान ज्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे तुषारजी पाटील सर हे कुठे असतील त्यांना देखील आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो, कारण मैदान उपलब्ध होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि हे मैदान आपल्याला त्यांच्याकडून प्राप्त झाले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजच्या या स्पर्धेसाठी महिला वर्गाला मी खरंच खूप खूप धन्यवाद देतो की त्यांची आज मेहनत खरोखर पुरुषांपेक्षा देखील अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांची आज मेहनत होती. आणि आज मदर्स डे देखील आहे, तरी सर्व या महिलांना मदर्स डेच्या शुभेच्छा देतो आणि ते 2 शब्दामध्ये थांबवतो. धन्यवाद. कारण जेवढं आभार मानावं तेवढं कमी आहे, कारण खूप लांबून आलेले आहेत. आमच्या ताई देखील आलेल्या आहेत पाठीमागे, अगदी वसईवरून आपण या ठिकाणी आलेला आहात, कारण आपल्या मंडळाची स्पर्धा आहे. त्यामुळे अगदी विरारपासून आपण प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी राहतो तिथून आपण इथपर्यंत आल्या, त्याच्यामुळे आपली स्पर्धा अगदी वेळेत संपणं देखील आपल्याला फार महत्त्वाचं आहे. सर्वांना देखील घरी जायचं आहे आणि आता आपण थेट जातोय मेन बक्षीस समारंभाकडे. आजची ही स्पर्धा ज्या 16 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या 16 संघांसाठी आपण जोरदार टाळ्या देऊया. आणि या 16 संघांमध्ये आपल्याला शेवटचे जे 2 संघ आपल्याला प्राप्त झाले, अंतिम सामन्यापर्यंत ज्या 2 संघांनी या ठिकाणी मजल मारली, तो संघ पहिला संघ आपल्याला या ठिकाणी लाभलेला होता राजवीर रायडर संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि दुसरा संघ म्हणजेच आपल्याच गावातील वाघजाई कात्रन संघ, या दोन्ही संघांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि आता आपण जातोय पुढील बक्षीस समारंभाकडे. तर आजच्या या बक्षीस समारंभामध्ये सुंदर असं या ठिकाणी आपण सर्वांनीच उत्तमरित्या खेळ केलात, खेळाडूवृत्ती दाखवून आपण सर्वांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडलीत. तर आजच्या या स्पर्धेमध्ये ज्यांना उत्कृष्ट फलंदाज म्हणून हा किताब जातोय ते आहेत, कोण असतील? कॉन्फिडन्स पाहिजे ना प्रत्येकावर. उत्कृष्ट फलंदाज दिनेश बाईत, वाघजाई संघाचा हा उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याला आपण हा वैभवजी तुकाराम मळेकर, कुमार वैभव तुकाराम मळेकर यांच्याकडून हे प्राप्त झालेले चषक. मी सरांना विनंती करेन की ही चमचमणारी ट्रॉफी आपण त्यांना समर्पित करायची आहे. उत्कृष्ट फलंदाज. आता उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? तिकडून आवाज येत नाहीये. उत्कृष्ट गोलंदाज आहे दीप्तेश मांडवकर. मी कुमार आकाश हरिचंद्र बडवलकर यांना विनंती करेन की हे चषक आपण प्रदान करायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्यांनी सेमीफायनल सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय प्राप्त करून फायनल मध्ये प्रवेश केला त्या दीप्तेश मांडवकर उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरतोय. त्यानंतर शेवटचा असतो, आपण सर्व परफॉर्मन्स पाहतो. गोलंदाज असेल, फलंदाज असेल, संपूर्ण टुर्नामेंट मध्ये ज्यांनी सुंदर कामगिरी बजावली तो आहे मालिकावीर चषक. कोण असेल? मी सांगायच्या अगोदर इथून आवाज आलेला आहे. राजेश बाईत. श्री रुपेश सुरेश मलेकर सर यांना सानवाडी यांच्याकडून हे प्राप्त झालेलं आहे. मी त्यांनाच विनंती करेन की आपण त्यांना या ठिकाणी चषक द्यायचं आहे. रुपेश मलेकर सर. खरोखर दिवसभर आपण खेळलात आणि जे कष्ट आपण घेतात त्या कष्टाचंच हे मेहनतीचंच हे चमचमणारी ट्रॉफी आपण प्रदान करतोय.
मालिकावीर चषक प्रदान करतोय राजेश शिबाई त्यांना. धन्यवाद. हे महत्वाचं चषक प्रदान झालेलं आहे. त्यानंतर आपण द्वितीय पारितोषिक ज्यांनी या चषकावरती द्वितीय क्रमांक नाव कोरलं त्या राजबीर रायडर संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी राजबीर रायडर संघाचे कर्णधार यांना विनंती करेन की आपण पुढे यायचं आहे आणि सर्वांनी कृपया लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे, कारण या ठिकाणी मेडल्स देण्यात येणार आहेत. तत्पूर्वी मी राजबीर रायडरचं धन्यवाद. कसं असतं की वेळ आपल्याकडे आहे थोडासा 5 मिनिटं फक्त, की कोणत्याही स्पर्धेची मुलाखत आपण मैदानाच्या फायनलला जायच्या अगोदर घेतो, परंतु त्यांनी सांगितलं की थोडंसं प्रेशर आहे, दडपण आहे, आपण पहिलं खेळूया. खेळून झाल्याच्या नंतर आम्ही थोडंसं 2 शब्द आजच्या या स्पर्धेबद्दल सांगेन. तर खऱ्या अर्थानं राजबीर रायडर्स या संघाचा हा कर्णधार आहे राहुल. वयाने खूप लहान आहे, खूप मोठी धुरा सांभाळतोय. काय वाटतं राहुल आजची ही स्पर्धा पाहून? कसं वाटलं नियोजन आणि काय वाटतं तू या फायनल सामन्यापर्यंत तू मजल मारलीस? एक वेगळा संघ आम्हाला आज या मैदानामध्ये पाहायला मिळाला आमच्या कात्रज संघासमोर खेळताना. स्पर्धेचं नियोजन खूप चांगलं होतं आणि सर्वप्रथम राधाकृष्ण मित्रमंडळासाठी धन्यवाद देईन की त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आम्ही यावर्षी जवळजवळ 3 की 4 सेमीफायनल हारलो आहे आणि त्यानंतर सगळ्याच ठिकाणी आम्ही फर्स्ट राऊंडला बाहेर जात होतो. तरी पण पोरांनी जिद्द दाखवली. आम्ही घरातून येताना मला माझी आत्या बोलत होती की तू जेवायला घरी येणार आहे का? तर मी तिला येते वेळी सांगलो की नाही, मी आज ट्रॉफी घेऊन येणार आहे आणि आज मी ट्रॉफी घेऊन जाणार आहे. या गोष्टीचा आनंद आहे. फायनल हरलो याचं दुःख आहे आणि वाघजाई माता कात्रज संघ आपण खूप चांगल्या पद्धतीने खेळला. माझा मित्र पण तिथे आहे अक्षय म्हणून, चांगला खेळला. तुम्हाला शुभेच्छा पुढील टुर्नामेंटसाठी. धन्यवाद. सुंदररित्या या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सर्वांनी आपल्या संघाला घेऊन इथे लाईनअप मध्ये राहायचं आहे. ट्रॉफी आपण नंतर देऊया. ट्रॉफी नंतर देऊ. मेडल्स घेऊन आपण सर्वांनी लाईनअप मध्ये थांबायचं आहे. मी नावं घेतो 15 जणांची. नावं आहेत ना ते? नाही आहेत? 15 जणांची नावं असतील ना? काढलेत नाही? लिस्ट पाहिजे तर मी त्यांना माहित असेल ते होते. ठीक आहे, आपली 15 जणांची टीम घेऊन आपण यायचंय. इथून देऊया आपण एकेकाला. कोणाची देऊन उभे राहते ना इकडे. कोणाचं आहे? बोलू का? कुमार मलेकर सर, आपण पुढे यायचं आहे हे मेडल देण्यासाठी, ज्यांच्याकडून हे मेडल्स प्राप्त झालेले आहेत. द्या. सर्वांना आपण मेडल द्यायचे, तिथे घालायचे प्रत्येकाला. चालेल, इथे घाला. द्या. धन्यवाद. आता सर्वांनी फक्त ह्या साईडला यायचं आहे तुम्ही. त्यानंतर पुढील कर्णधारांना मी आमंत्रित करतो, ज्यांनी या चषकावरती आपलं नाव कोरलं. तो संघ आहे वाघजाई कात्रज संघ. या संघाच्या कर्णधारांनी पुढे यायचं आहे. काय घेऊन तुला विचारणार नाव काय? आता या ठिकाणी कर्णधार कोण आहे? आशिष सांगतो की दिनेशला बोलायला.
आता आशिषने काय प्लॅनिंग केलं तर दिनेशला कसं माहित असणार की आपल्या चषकावरती आपलं नाव कोरलेलं आहे, त्याच्यामुळे 2 शब्द का होईना हा आशिष बोलेल. दोन्हीही कॅप्टन आणि वाईस कॅप्टन आहेत, नक्कीच दिनेश देखील बोलेल. काय वाटतं, आजची ही स्पर्धा आपल्या गावाची स्पर्धा होती आणि आपल्या गावाच्या स्पर्धेमध्ये आपणच विजयी झालेलो आहोत. कारण एक साईडला जर मी पाहिलं ना तर ज्यावेळेस राऊंड लावले गेले त्यावेळेस एक टीम मात्र नक्की जाणार होती कात्रनची फायनलपर्यंत, असंच त्या पद्धतीचा लॉस केला होता. त्याच्यामुळे कोण जिंकेल हे माहीत नव्हतं. काय वाटतं, आज तुम्ही फायनलमध्ये गेलात आणि या चषकावरती आपलं नाव कोरलं, कशी वाटली आजची ही स्पर्धा, कसं वाटलं हे मैदान आणि कसं वाटलं आजचं हे नियोजन? धन्यवाद. आमचा कर्णधार थोडा बोलका नाही आहे, त्याबद्दल मला संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो. तरुण झुंजार मित्रमंडळ आणि राधाकृष्ण महिला मंडळ कात्रंग कात्रवाडी यांचं मी अतिशय मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कारण का आम्ही अनेक वर्ष, गेले 4 वर्ष आम्ही टुर्नामेंट खेळतोय आणि गेले 4 वर्ष ह्या टुर्नामेंटची आम्ही एक दिवस वाट बघत होतो का एक ना एक दिवस आपल्या वाडीसाठी किंवा गावासाठी ती ट्रॉफी आम्हाला मिळेल. आणि आज आमचं खरंच सगळ्या खेळाडूंचं मी मनापासून हार्दिक आभार मानतो का आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे. का अनेक वर्ष गावाला जाताना गावातील आमचे सगळे ग्रामस्थ, पुण्यातील सगळे ग्रामस्थ ह्या दिवसाची वाट बघत होते, त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आमची जी सहकार्याची आमची टीम होती त्यांचे पण मनापासून आभार मानतो का तुम्ही खूप चांगले खेळलात. धन्यवाद. धन्यवाद. असं काय प्लॅनिंग केलं होतं की आजची स्पर्धा आपल्याला जिंकायची, सकाळी काय असं निश्चय केला होता की नाही आम्ही ट्रॉफी घेऊन येणार, ज्या पद्धतीने आता कर्णधाराने सांगितलं त्याच्या आत्याला की नाही मी जेवायला येणार नाही कारण मी ट्रॉफी घेऊन येतो, असं काय तुम्ही घरी सांगितलेलं? वहिनीनं वगैरे लग्न झालंय का? मग वहिनीने सांगून आलेलं का? माझ्या मिसेसचं आणि मी एकच मार्गदर्शन असायचं का सकाळी 6 वाजता जायचं आणि 7 वाजता घरी यायचं. त्यामुळे तिने अपेक्षा सोडलेली, पण एक खरंच इच्छा होती का एक ना एक दिवस तरी माझ्या वाडीसाठी आणि गावासाठी मी ट्रॉफी आणेल. आणि ज्यावेळी मी पहिली फायनल जिंकलो तेव्हा माझ्या बायकोला मनापासून फोन केला, तिला एक खूप आनंद वाटला का काहीतरी आज गावाचं आणि वाडीचं नाव तू मोठं केलं, त्याबद्दल खरंच मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हे होते दिनेश बाईत. कारण आपण दिसतोय आपल्या चेहऱ्यावरचा आनंद, आणि चेहऱ्यावरचा आनंद जेव्हा आपण बाहेर काढतो त्यावेळी मनातलं आनंद देखील आपल्या डोळ्यावरती आम्हाला पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद दोघांचं, कॅप्टन व्हाईस कॅप्टनचं. आता आपण देखील लाईनअप मध्ये यायचंय आणि आपलं या ठिकाणी सत्कार करत आहोत. यांना देखील आपण गोल्ड मेडल देण्यात येत आहे. कुमार सर आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते त्यांना आपण मेडल्स देत आहोत. कारण कसं असतं, खेळणारे 11 असतात परंतु आपण 15 जणांना हे मेडल देतो, म्हणजे 15 जण आपले सपोर्टर आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण आजच्या या स्पर्धेमध्ये विजेता संघ झालेला आहे आपला कात्रन गावातीलच वाघजाई कात्रन क्रिकेट संघ. त्यांना या ठिकाणी आपण मेडल्स प्रदान करत येत आहेत. आता ट्रॉफी देवे झाला. हा धन्यवाद. आपण आता लेफ्ट साईडला थांबायचंय. आता या ट्रॉफीचं आपण प्रथम द्वितीय क्रमांक चषक आणि रोख रक्कम 10,000 रुपये या ठिकाणी प्रदान करत आहोत. ज्यांच्याकडून हे प्राप्त झालेलं आहे ते कोणाकडून प्राप्त झाले ते कुठे कागद द्या. हे द्वितीय पारितोषिक चषक ज्यांच्याकडून प्राप्त झालेला आहे श्री सत्यवान, श्री संदीप, श्री प्रदीप यांच्यातर्फे कैलासवासी सकाराम भिकू मळेकर यांच्या स्मरणार्थ ह्या तिघांनाही विनंती करेन आणि मान्यवरांच्या हस्ते आपण द्वितीय पारितोषिक चषक प्रदान करतोय.
आजच्या या स्पर्धेचा उपविजेता संघ आहे राजवीर रायडर संघ. या संघाला विनंती करेल आपण ही मानाची सन्मानाची ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद. आपण द्वितीय पारितोषिक चषक या ठिकाणी दिलेला आहे. कर्णधार सर द्या. एक मानाची सन्मानाची ट्रॉफी आणि रोख रक्कम या ठिकाणी 10,000 या ठिकाणी आपण देतोय. त्याचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. धन्यवाद. त्यानंतर आजचा हा स्पर्धेचा मानकरी ठरलेला संघ आहे ज्यांना ही चमचमणारी ट्रॉफी आपण प्रदान करतोय. सर्वांच्या चेहऱ्यावरती आपण हास्य जाणवतोय. असं वाघजाई कात्रज संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी कर्णधार आणि सर्व सहकारी यांना विनंती करेन की आपण ही मानाची सन्मानाची चमचमणारी ट्रॉफी प्रदान करण्याची मी विनंती करेन. ज्यांच्याकडून आपल्याला हे लाभलेलं आहे असे सन्माननीय श्री मोहन नारायण मळेकर सर यांना विनंती करेन की आपण ही ट्रॉफी प्रदान करण्यासाठी यायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्यासाठी स्पेशल बक्षीस म्हणजे बेलांडेवाडीतील कोणीही जरी फायनल केली तर रवी पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये आलेले आहेत. हा एक्स्ट्रा बोनस पॉईंट आहे आपल्यासाठी. रवी पाटील सर आपण यायचं आहे. सर इथेच आहे सर, आपल्या शुभ हस्ते द्या. थांबा थांबा. आणि या ठिकाणी आपण रोख रक्कम प्रदान करतोय 20,000. धन्यवाद. समोर करायला आभार मानायला अध्यक्ष वगैरे नाही म्हणत नाही का. धन्यवाद. अजूनही या ठिकाणी मनोगत जर व्यक्त करायचं असेल आपल्या मंडळाच्या वतीनं तर आपण या ठिकाणी व्यक्त करू शकता. आणि त्यानंतर आभार प्रदर्शन करून आजचा हा मी सरांनाच विनंती करेन परशुरामजी मलेकर सर, कारण अमोल सर माझे देखील खास मित्र आहेत. कुणबी समाज विकास संघ 18 गाव या आपल्या संस्थेवरती काम करत असताना अमोल सर यांचा देखील परिचय झाला. मला वाटलं त्या स्पर्धेला येतील.